नमस्कार मित्रांनो, आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आलेले आहेत. आज दिनांक 12 जुलै रोजी नवीन शासन निर्णय महिला व बाल विकास विभागामार्फत हा नवीन GR निर्गमित करण्यात आला आहे. तर आपण पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत यामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे व कागदपत्रामध्ये कोणते नियम लावण्यात आलेले आहेत याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्याबाबत शासन निर्णय दिनांक 28/6/2024 अन्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर योजना 28/6/2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये अंशतः सुधारणा करून 3/7/2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. मित्रांनो, राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये कोणते बदल झालेले आहेत आपण इथे पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत. सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे असणार आहे. कुटुंब याचा अर्थ पती, पत्नी व त्यांची अविवाहित मुले-मुली. नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे. योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा. 6 नंबरचा बदल बघा. सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, CRP मदत कक्ष प्रमुख व CMM अशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे. केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ PFMS DBT प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे. केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ PM किसान, पोषण, PM स्वनिधी, JSY, PMMVY व अन्य तत्सम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वी झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा. मात्र हे करीत असताना आपण पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा अशा देखील सूचना करण्यात आलेल्या आहेत. गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील. समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी. ऑफलाईन अर्ज यथावकाश
ॲप पोर्टलवर देखील भरण्यात यावे। अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे गाव पातळीवर आता दखल घेतली जाणार आहे। अंगणवाडी सेविका यांच्याकडून राहिलेल्या सर्व महिलांचे अर्ज आता भरून घेतले जाणार आहेत। अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये हे महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे। GRची लिंक खाली व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर आपण तो GR डाउनलोड करून पाहू शकता। चला मित्रांनो, अशाच आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा। चला पुढील व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।